शनी अमावस्या व शनीश्वर जयंतीचा योग 53 वर्षांनी आल्याने शनी मांडळ शनी मंदिरात भाविकांची हजारोंच्या संख्येने हजेरी। शनी भक्तांचा शनी मांडला भरला भक्तीचा मेळा। दर्शनासाठी लांब रांग। तेल व नारळाची मोठ्या प्रमाणावर विक्रमी विक्री। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश मधील भाविकांची गर्दी। यावर्षी शनीश्वर जयंती आणि शनिवारी येणारी शनी अमावस्या असे दोघेही योग एका दिवशी सुमारे 53 वर्षांनी आल्याने शनी मांडळ येथे 7:30 मुक्तीचे शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। राजा विक्रमाची 7:30 शनी मांडळ येथील शनी देवस्थान या ठिकाणी सुटली होती, म्हणून येथील देवस्थानाला जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यातही विशेष महत्त्व आहे। यामुळे भाविक दर्शनाला येथील देवस्थानाला आपली 7:30 मुक्त करून घेण्यासाठी शनी अमावस्याला हजेरी लावतात। यंदा शनी अमावस्या बरोबरच शनीश्वर जयंती ही या दिवशी आल्याने भाविकांनी या दुहेरी योगाचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिरा ठिकाणी रांग लावली होती। दुपारी 1 वाजेपर्यंत अमावस्या असल्याने भाविकांच्या गर्दीचा ओघ दिसून आला। शनी मांडळ तीर्थक्षेत्र म्हणून ब वर्गात समावेश करण्यात आला आहे। या दृष्टीने विश्वास मंडळांनीही येणाऱ्या भाविकांसाठी पिठलं भाकर म्हणून प्रसादाचे व इतर सुविधांचे आयोजन केले होते। विश्वस्त मंडळाचे सचिव संतोष पाटील व त्यांच्या विश्वस्तांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। शनी मांडळ येथील शनी मंदिर परिसरात यात्रा भरली होती। विविध वस्तूंच्या दुकानांसह पूजेचे साहित्य देखील विक्रीसाठी दाखल झाले होते। मोठ्या संख्येने गर्दी झाली होती, त्यामुळे तालुका पोलीस ठाण्यामार्फत पोलीस निरीक्षक दिनेश भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जय शनिदेवा। आज शनीश्वर जयंती आणि शनी अमावस्याही आहे, तर भक्तांच्या दृष्टीने द्विधा योग असल्याने इथं शनी मांडळ शनी तीर्थ ठिकाणी फार मोठी गर्दी झालेली आहे आणि एक 7:30 मुक्तीचं स्थान म्हणून हे देवस्थान परिचित आहे। या देवस्थानावर लोकांची श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या पोटी तेल नारळ हे अर्पण करत असतात आणि आपले जे मनोकामना आहे ते शनिदेवापुढे मांडतात। शनिदेव त्यांची निश्चितच मनोकामना पूर्ण करतात आणि प्रत्येक येणाऱ्या शनी अमावस्याला ते त्यांनी जे मानता मानलेली असतात ते नवस परत फेडण्यासाठी हमखास हजेरी लावतात। असं हे देवस्थान आहे। या देवस्थानाला आता ब दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे भाविकांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि ट्रस्टही या दृष्टीने सुविधा करत आहे। तसेच येणाऱ्या भाविकांच्या या श्रद्धेला तडा जाऊ नये या दृष्टीने ट्रस्ट विश्वस्त मंडळ इथं सर्व प्रसाद वगैरे किंवा पाण्याची व्यवस्था ट्रस्ट वगैरे करत असते आणि आम्हीही या शनी देवस्थानाचा जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी म्हणून पत्रकार या पेशेतून आम्ही पुस्तिका प्रसिद्ध केलेली, त्या पुस्तिकेचाही लाभ भक्तांनी घ्यावा असं आम्ही या निमित्ताने आवाहन करतो।